या व्हिडिओमध्ये आपण बैजिक राशी कशा तयार होतात आणि राशीच्या वेगवेगळ्या भागांचं वर्णन करण्यासाठी आपण कोणते शब्द वापरतो यावर विचार करणार आहोत. हे समजून घेणं खूप उपयुक्त असतं, कारण जेव्हा तुम्ही इतर लोकांना एखाद्या राशीबद्दल बोलताना ऐकता आणि ते म्हणतात की अरे मला दुसरं पद मान्य नाही, किंवा तिसऱ्या पदामध्ये 4 अवयव आहेत, किंवा त्या पदाचा सहगुणक 6 का आहे, तेव्हा ते नेमके कशाबद्दल बोलतायत ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही देखील त्यांच्याशी त्याच भाषेत संवाद साधू शकाल. चला तर मग या शब्दांचा खरा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. समजा आपल्याकडे इथे एक बैजिक राशी आहे आणि सर्वात आधी मला राशीच्या पदांबद्दल किंवा पद म्हणजे काय याबद्दल विचार करायचा आहे. याचा विचार करण्याची एक सोपी पद्धत म्हणजे पदे म्हणजे अशा गोष्टी ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली जाते. उदाहरणार्थ, इथल्या या राशीमध्ये 3 गोष्टींची बेरीज आणि वजाबाकी होते. पहिल्या गोष्टीमध्ये तुम्ही 2 गुणिले 3 करत आहात, त्यात तुम्ही 4 मिळवत आहात आणि मग त्यातून तुम्ही 7y वजा करत आहात. त्यामुळे या उदाहरणामध्ये आपल्याकडे 3 पदं आहेत. पहिलं पद 2 गुणिले 3 आहे, दुसरं पद फक्त 4 ही संख्या आहे आणि तिसरं पद 7 गुणिले y आहे. आता आपण अवयव या शब्दाचा विचार करूया. जेव्हा लोक अवयवाबद्दल बोलतात, विशेषतः बैजिक राशींच्या संदर्भामध्ये, तेव्हा ते प्रत्येक पदामध्ये ज्या गोष्टींचा गुणाकार होतोय त्याबद्दल बोलत असतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही विचारलं की इथे पहिल्या पदाचे अवयव कोणते आहेत, पहिले पद म्हणजे इथे असलेले हे 2 गुणिले 3 आणि यात 2 अवयव आहेत. इथे एक 2 आहे आणि एक 3 आहे आणि त्यांचा एकमेकांशी गुणाकार होतोय. त्यामुळे इथे पहिल्या पदामध्ये आपल्याकडे 2 अवयव आहेत. आता दुसऱ्या पदाचं काय? हां, हे हे पहिलं पद होतं. इथल्या दुसऱ्या पदामध्ये फक्त एकच अवयव आहे, तो म्हणजे 4. त्याचा इतर कशाशीही गुणाकार होत नाही आहे. आणि इथल्या तिसऱ्या पदामध्ये पुन्हा एकदा 2 अवयव आहेत. हा 7 गुणिले वायचा गुणाकार आहे, त्यामुळे इथे आपल्याकडे 2 अवयव आहेत. आपल्याकडे एक 7 आहे आणि एक वाय आहे. 7 आणि वाय. आणि हा जो स्थिर अवयव आहे, ही 7 ही संख्या जी चलाला गुणते आहे, तिचंही एक खास नाव आहे बरं का. याला या पदाचा सहगुणक असं म्हणतात. सहगुणक म्हणजे असा चल नसलेला भाग जो पदाच्या उर्वरित भागाला गुणतो. याचा विचार करण्याची ही पण एक पद्धत आहे. तर इथे 7y आहे आणि जरी ते 7xy किंवा 7xyz किंवा 7xyzचा वर्ग असं जरी असतं, तरी तो चल नसलेला भाग जो इतर सर्व गोष्टींना गुणतोय त्याला आपण सहगुणक मानलं असतं. चला, आता आपण आणखी काही उदाहरणं सोडवूया आणि या प्रत्येकामध्ये मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही आता व्हिडिओ थांबा आणि पदे कोणती आहेत याचा विचार करा. प्रत्येक राशीमध्ये किती पदे आहेत, प्रत्येक पदामध्ये किती अवयव आहेत आणि त्यांचे सहगुणक काय आहेत. चला, या पहिल्या उदाहरणाकडे पाहूया. इथे स्पष्ट दिसतंय की 3 गोष्टींची बेरीज केली जाते. हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे आणि हे इकडे तिसरं पद आहे. आणि त्यांच्यापैकी प्रत्येक पदामध्ये 2 अवयव आहेत आणि या पहिल्या पदामध्ये 3 आणि x हे अवयव आहेत. इथल्या दुसऱ्या पदामध्ये x आणि y हे अवयव आहेत आणि या तिसऱ्या पदामध्ये y आणि z हे अवयव आहेत. आता इथे सहगुणक कोणते आहेत? लक्षात ठेवा, सहगुणक म्हणजे असा चल नसलेला भाग जो इतर अनेक चलांना गुणत असतो आणि म्हणून इथे या पहिल्या पदामधील सहगुणक 3 हा आहे. आता तुम्ही म्हणाल की इथल्या या पदांच्या सहगुणकांचं काय? तुम्ही याचा कसा विचार करता यावर ते अवलंबून आहे. हे सांगण्याची एक पद्धत म्हणजे XY हे 1 गुणिले XY यासारखंच आहे. त्यामुळे काही लोक म्हणतील की तुमच्याकडे इथे XYचा सहगुणक 1 आहे किंवा तो तिथे गृहीत धरलेला असतो. तो लिहिलेला नव्हता, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीला 1 ने गुणत आहात आणि याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन थोडा वेगळा असू शकतो. आता हे उदाहरण खरोखरच खूप रंजक आहे, कारण जर आपण या मोठ्या राशीकडे पाहिलं, जर आपण या संपूर्ण राशीचा विचार केला तर ती स्पष्टपणे 3 पदांची बनलेली आहे. पहिलं पद XYZ आहे, दुसरं पद x अधिक 1 त्या पूर्ण कंसाला गुणिले y हे आहे आणि मग तिसरं पद 4x हे आहे. आणि जर तुम्ही त्या पातळीवर पाहिलंत, जर तुम्ही पहिल्या पदाकडे पाहिलं आणि विचारलंत की यामध्ये किती अवयव आहेत, तर तुम्ही म्हणाल की यामध्ये 3 अवयव आहेत, x, y आणि z. दुसऱ्या पदामध्ये किती अवयव आहेत? तुम्ही म्हणू शकता की यामध्ये 2 अवयव आहेत. एक अवयव x अधिक 1 हा आहे आणि दुसरा अवयव y हा आहे. पहिला अवयव x अधिक 1 आहे आणि दुसरा y आहे. तो या राशीला गुणतोय. ही छोटी राशी स्वतःच एक अवयव आहे बरं का, आणि दुसरा अवयव y आहे. आणि मग या तिसऱ्या पदामध्ये 2 अवयव आहेत, एक 4 आणि एक x. आणि जर कोणी विचारलं की या पदाचा सहगुणक काय आहे, तर तुम्ही म्हणाल की हे पहा, सहगुणक 4 हा आहे. आता इथल्या या उदाहरणाकडे पाहूया. खरं तर या उदाहरणाकडे जाण्यापूर्वी मला यात एक मनोरंजक गोष्ट ती सांगायची होती, की इथे एक लहान राशी स्वतःच एका अवयवाचं काम करत होती. त्यामुळे आपण या राशीकडे अधिक बारकाईने पाहू शकतो
आणि तुम्ही तोच प्रश्न विचारू शकता. या लहान राशीमध्ये किती पदं आहेत? तर यामध्ये 2 पदं आहेत. एक एक्स आणि एक एक. या 2 गोष्टींची बेरीज किंवा वजाबाकी होते आणि त्यापैकी प्रत्येकामध्ये फक्त एकच अवयव आहे. त्यामुळे जेव्हा आपण याबद्दल बोलत असतो, तेव्हा तुम्ही अशा राशींच्या आत राशी तयार करू शकता आणि जेव्हा तुम्ही पदे किंवा अवयव किंवा पदांच्या अवयवांबद्दल बोलत होता, तेव्हा तुम्ही नक्की कोणत्या भागाचा विचार करत आहात हे तुम्हाला स्पष्ट करावे लागते. जर तुम्ही या संपूर्ण राशीच्या पदांबद्दल बोलत असाल, तर इथे 1, 2, 3 पदे आहेत. पण नंतर तुम्ही या उपराशीकडे पाहू शकता, जी स्वतः एका पदाचा अवयव आहे आणि म्हणू शकता, की अरे, याच्यात फक्त 2च पदं आहेत. आता आपण या उदाहरणाकडे वळूया. किती पदं आहेत इथे? पुन्हा एकदा इथे स्पष्टपणे 3 पदं आहेत. खरं तर मला आणखी एक पद जोडू द्या, कारण मला 3 पदं असलेल्या राशींचा कंटाळा आलाय. त्यामुळे मी इथे फक्त 1 मिळवणार आहे. तर आता आपल्याकडे स्पष्टपणे 4 पदं आहेत. हे पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे चौथं पद आहे. आणि त्यांच्यापैकी प्रत्येकामध्ये किती अवयव आहेत? हे खूपच रंजक आहे बरं का. तुम्ही म्हणाल, की अवयव म्हणजे अशा गोष्टी ज्यांचा गुणाकार होत असतो. पण इथे मी वायनी भागतोय. लक्षात ठेवा, वायनी भागणं हे त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणण्यासारखंच आहे. त्यामुळे सामान्यतः असं मानलं जातं, की इथे 3 अवयव आहेत. जिथे अवयव 3 एक्स आणि 1/y आहेत. जर तुम्ही 3 गुणिले एक्स गुणिले 1/y केलं, तर तुम्हाला बरोबर तीच गोष्ट मिळेल, जी इथे आहे. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता, की यामध्ये 3 अवयव आहेत. आणि जर कोणी विचारलं, की इथे सहगुणक काय आहे बरं? तर तुम्ही म्हणाल, की तो 3 हा सहगुणक आहे. इथे तुमच्याकडे किती अवयव आहेत बरं? आणि हे थोडं गोंधळात टाकणार असू शकतं, कारण तुम्ही म्हणाल, की 5x वर्ग गुणिले y हे 5 गुणिले x गुणिले x गुणिले y याच्याबरोबर नाही का? आणि तुम्ही बरोबर असाल. त्यामुळे इथे 4 अवयव आहेत असं म्हणण्याचा मोह नक्कीच होऊ शकतो. परंतु बहुतांश लोकं जो नियम किंवा पद्धत वापरतात त्यानुसार x हा पाया असलेला घातांक हा एकच अवयव मानतात. हा फक्त एकच अवयव आहे असं मानलं जातं. त्यामुळे परंपरेनुसार लोक म्हणतात, की यामध्ये 3 अवयव आहेत. यामध्ये 5 एक्सचा वर्ग आणि y आहेत. एक्सचा वर्ग हा एकच अवयव मानला जातो. आणि पुन्हा एकदा सहगुणक काय आहे? तो 5 आहे. तर हे लक्षात ठेवून इथे किती अवयव आहेत? तुमच्याकडे इथे 3 अवयव आहेत. तुमच्याकडे एक एक्स आहे. तुमच्याकडे yचा वर्ग आहे आणि झेडचा 5वा घात आहे. आणि मग शेवटी हे शेवटचं पद ते एक स्थिर पद आहे. त्यामध्ये किती अवयव आहेत? तर तो फक्त 1 आहे. तिथे फक्त 1 आहे. त्याला कशानेही गुणलेलं नाही.